शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार ह्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की. आपरितोषात विदुषां न साधु मन्ये प्रयोग विज्ञान, बलवदपि शिक्षतानां आत्मन्य प्रत्ययन चेतः. कविकुलगुरू कालिदास यांच्या जगप्रसिद्धाच्या अभिज्ञान शाकुंतल या नाटकाच्या नटीसूत्र संवादामध्ये सूत्रधाराच्या तोंडी त्यांनी हा श्लोक घातलाय. सोपा अर्थ आहे की जोपर्यंत जाणत्या लोकांचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या विषयात कितीही जरी तज्ज्ञ असलात, कुशल असलात, तरी सुद्धा आपण स्वतःला तसं मानू नये. कारण असे जे तज्ज्ञ असतात ते सुद्धा काही वेळेला स्वतःच्या बाबतीत साशंक असतात. थोडंसं मराठीत बोलायचं म्हणजे थोडंसं टेन्शन आलं की मग ते माणसाला जरा सावध करतं आणि विचारपूर्वक बोलायला प्रवृत्त करतं. आता कालिदासांनी हे विदुषांच्या बद्दल सांगितलं. सकाळपासून 3 विद्वानांची आपण चांगल्या अर्थाने बोलतोय. विद्वानांची प्रवचनं ऐकली आणि त्याच्यानंतर मी बोलायचं पोटात गोळा होता. जरी प्रभंजन ना बघा आणि भगत म्हणजे भक्त, त्यांनी ती भक्ती सादर केली होती माझ्याबद्दलची. आणि प्रभंजन आहेत, प्रकर्षेण भंजन करोती तर प्रभंजन. त्यामुळे त्यांच्याच कृपेने माझ्या पोटात आलेला जो गोळा आहे त्याचं भंजन झालंय. आणि बोलायला सुरुवात करायची, पण त्यावेळेला त्यांनी मला एक जेव्हा हा विषय दिला त्या समूहावर नुसते त्या 20 आर्या पाठवलेल्या होत्या. मी विचारलं की याचं काय करायचंय, मी वाचायचे आहेत का त्याच्यावर काही बोलायचंय? नाही म्हणजे बोलायचंय. आणि दुसरा गोळा त्यांनी टाकला माझ्यावर की आपण सज्जनगडावर जमलेले आहोत, समर्थांच्या सान्निध्यात आहोत, तेव्हा ह्या आर्यांच्या संदर्भात समर्थांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन आपल्याला जर बोलता आलं तर दुधात साखर आहे. त्यामुळे जसं जमलं तसा अभ्यास करायचा प्रयत्न केला. कारण पौनःपुन्येन अभ्यासाची व्याख्या केली जाते. पुन्हा 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 वारंवार तेच करावं, तेव्हा तो अभ्यास घडतो. आणि मग एक घरात दुर्लक्षित असलेलं बरेच का, कारण मी एका ठिकाणी राहतो, माझी पुस्तकं वगैरे दुसऱ्या ठिकाणी आहेत काही अपरिहार्य कारणामुळे. मग ते पुस्तक मिळवलं, समर्थ ग्रंथ भांडार ह्या ओव्या समोर ठेवल्या आणि त्याच्यात काही समांतर मला मिळते का असा बघायचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे बोलायचा प्रयत्न करणार आहे. मी 75रीत टाकलो तरी माझ्यापेक्षा काही मोठी माणसं माझ्या कुटुंबात आहेत, ती मला बाळच मिळतात. तेव्हा 75रीच्या बाळाच्या बाळबुद्धीने मोरोपंतांसारख्या कविवर्याच्या रचनांवर बोलायचा धाडस करतोय. समर्थांनी एका ठिकाणी म्हटलं होतं, वृथा क्षीण संसार करीती रडाय, नसे पांघराया नसे अंथराया, नसे अन्न खाया, नसे रम्य जाया. हे महत्वाचं. आणि शेवटी म्हणाले, वृथा क्षीण संसार करीती रडाया. एवढं सगळं देश पर्यटन केलं समर्थांनी,
आणि सामान्य जनांची जी परिस्थिती बघितली तेव्हा त्यांना आलेला हा अनुभव की माणसं सतत तक्रार करतायत, सतत रडतायत आणि किडामुंगीसारखा संसार करतायत. मग त्यांच्या जीवनात जर आनंद प्रस्थापित करायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा सांगायला लागेल, जनी जाणीते योग हा सुकृता. मनासारखी, आता तिथे पहिल्यांदा आनंद्या घेते, मनासारखी सुंदरा ते आनंदी, मनासारखी पुत्र जामाच कन्या, मनासारखी बोलती रम्य वाजा, जनी जाणीते योग हा सुकृता. की जे आतापर्यंत रडत खडत संसार करत होते त्यांना त्यांनी मार्ग दाखवला की हे देखील तुम्हाला हवं असेल, सुंदरा आणि अनन्या, पुन्हा दोन गोष्टी एकत्र येतील असं सांगता येत नाही. मनासारखी सुंदरा ते अनन्या, मनासारखी पुत्र जामाच कन्या, आपलं ऐकणारी मुलं मुलगी जावई, पण जामाचो दशमुख राहा, सदा वक्र सदा क्रूर राहा. तेव्हा हे सगळं आपल्याला अनुकूल असणार जमणं आणि पुन्हा त्यांनी आपल्याला जे हवंय तसं बोलणं, मनासारखी बोलती रम्य वाजा, जनी जाणीते योग हा सुकृता. आता हा जर सुकृताचा योग साधायचा असेल तर पहिल्यांदा माऊलीने जे सांगितलं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग त्या विठ्ठलाचा मार्ग, राघवाचा पंथा आचरायला पाहिजे. विठ्ठल आणि राघव परमार्थाच्या दृष्टीने एकच आहेत, फक्त दोन रूप वेगळे तेवढं. आणि त्या राघवाचा पंथ जसा समर्थाने आचरला तसाच त्या राघवाचा पंथ मोरोपंतांनी सुद्धा आचरला. मोरोपंत उत्तम रामभक्त होते आणि सकाळी ह्या संस्थानाच्या ज्या विश्वस्त प्रतिनिधी होत्या कोलटकर ताई, त्यांनी ती कथा सांगितली की अहमदनगरवरनं ते ग्रहस्थ 16 नेसून अनवाणी पायानं ते रामपंचायत बंधून यांच्याकडे आले बारामतीला समर्थांना मोरोपंतांना द्यायला प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे. आणि तिथे मोरोपंतांना असं वाटलं की जी काही माझ्याकडनं आतापर्यंत रामसेवा झाली, रामभक्ती झाली, त्याचा परिपाक म्हणजे हे दैवत आपल्या दारात चालत येणं आहे. आणि तिथे त्यांनी 108 रामायणाचा संकल्प केला असं एका ठिकाणी वाचायला मिळालं. आर्या हा प्रकार लहानपणी वडिलांकडनं ऐकला होता. वडील एकदा मला म्हणाले होते, विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठ या जगामाली, न दिसे काही वस्तू विद्ये नाही असा आहे जी. त्याने विद्येचं महत्व त्या आर्यातून सांगितलं. मग जरा मोठं झाल्यानंतर कळलं की वित्तानेच मनुष्य आले श्रेष्ठ या जगामाली, न दिसे काही वस्तू वित्ताने जी असाध्य आहे जी. पण आर्यांची जी खरी मजा आहे ती आर्या ज्यांची भार्या झाली त्या मोरोपंतांच्या रचनांमध्ये ती मजा आहे, तो आनंद आहे. आणि मोरोपंत ही व्यक्ती अशी होती, मग केवळ विद्वान नव्हते, संस्कृतचा अभ्यास होता, मराठीचा अभ्यास होता, पण समयसूचकताही होती. आता हे सगळं माझं गुगलवरचं ज्ञान आहे बरं का. की एका ठिकाणी वाचायला मिळालं की पेशवे काळातले मोरोपंतांच्या काळातले एक श्रीमंत घोरपडे, त्यांच्याकडे मोरोपंतांना पुराण सांगायचं आचरण केलं गेलं. कारण त्याची ख्याती होती, एक तर संस्कृत विद्वान रसिक, त्यामुळे मोरोपंत अतिशय रसाळपणे पुराण सांगायचे. आणि त्या घोरपड्यांकडे पुराण सांगत असताना सगळे श्रोतृवृंद, स्वतः यजमान घोरपडे हे इतके रमून गेले की जेव्हा आता त्यांना अशी जाणीव झाली की आता हे हळूहळू आवर्त घेणार, आता आवर्त घेणार म्हटल्यानंतर पौराणिकांची काही पूजा व्हायला पाहिजे, मान सन्मान व्हायला पाहिजे. मग त्यांना बिदाकी काय द्यायची, मग त्यांनी आपल्या लेखनिकाला बोलावलं आणि ते कानाची कुजबूज करायला लागले. पुराण चालू आहे, मोरोपंतांचं इकडे तिकडे लक्ष आहे आणि घोरपड्यांकडे लक्ष गेल्यानंतर मोरोपंतांना तिथल्या तिथे आर्या सुचली. भोजासम कविता प्रय, कर्णासम दान प्रिय घोर पडे.
ऐसे असता माझ्या बिदा गीता का तुम्हास घोर पडे. आर्या ऐकली मात्र त्या घोरपड्यांनी आपल्या गळ्यातला कंठा मोरोपंतांच्या गळ्यात घातला. कारण ते सुद्धा कलेची आणि विद्वत्तेची कदर करणारे होते, सन्मान करणारे होते. अशा मोरोपंतांनी आर्या केकावली केली आहे. आणि ह्या आर्या केकावली ग्रंथामध्ये 174 आर्या आहेत. त्यातल्या बुवांनी पाठवलेल्या विसासह 100 आर्या माझ्याकडे मी घेतल्या आधी काढून. मग ते मोबाईलवरनं अभ्यास करणं जमेना. मग मुलीला म्हटलं अगं मला तो ह्याचा प्रिंटआउट काढून दे मुद्रित प्रत. म्हणून ते घेऊन आलो आणि मग ते पुस्तक बरोबर ठेवलं. पहिलीच आर्या आहे. बरं त्याला सुरुवातीला त्यांनी जे शीर्षक दिलंय, श्रीमत करुणामृत घन राम स्मरणानंदित भक्त मयूर केकावली. प्रभू रामचंद्र हे करुणामृत घन आहेत. नुसता करुणामृताचा पेला नव्हे, घन आहे, पूर्ण भरलेला घन आहे. आणि अशा राघवाच्या स्मरणानं आनंदित झालेले मोरोपंत जेव्हा रामस्तुती करायला बसले तेव्हा ती त्यांना आर्यतच पुरली. आणि सकाळी विषय झाला की मोराचं जे आनंदानं असेल, शोकानं असेल, आर्ततेने असेल, जे आक्रंद नसतं, जे ओरड नसतं, त्याला केका असं म्हणतात, केकारव असं म्हणतात. आणि ह्या केकांची आवली म्हणजे पंक्ती ही केकावली. श्रीरामा तू स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा, आम्हासी तुझ्या पाया वाचून निर्भय नसे तुझ्या जागा. समर्थाने एका ठिकाणी म्हटलंय, शिरी आहे रामराज औषधांचे पूर्ण काज. मोरोपंत म्हणतात की रामा तू माझ्या शिरावर आहे. भगवंत हा भक्ताच्या शिरावर असतो आणि भक्ताचं शिर हे भगवंताच्या पायाशी. तसंच असायला पाहिजे. एक जण कोणीतरी म्हणाले आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत म्हणून. पण भक्ताची खरी जागा ही भगवंताच्या पायाशी असते आणि तो पाय भक्ताच्या शिरावरच असला पाहिजे, तर तो भक्त अहंकार रहित होईल. म्हणून मोरोपंत म्हणाले की तू स्वामी असती आणि आम्ही सेवक आहोत. आणि तुझी जागा केवळ माझ्या शिरावर आहे, मस्तकावर आहे. आणि मस्तक म्हणजे केवळ शारीरिक भाग नव्हे, तर ज्या मस्तकामध्ये विचार, बुद्धी, भावना हे संग्रहित होतात, निर्माण होतात, त्या सगळ्या विचारांचा, भावनांचा, विचारांचा स्वामित्व आहे. म्हणजे तू सांगितल्या व्यतिरिक्त की तू सांगितल्यापेक्षा इतर माझ्याकडनं काहीही दुसरं आगळं वेगळं होणार नाही. आम्हास तुझ्या पाया वाचून निर्भय नसे तुझ्या जागा. आणि ह्या संसारामध्ये माणसं सतत कुठल्या ना कुठल्या तरी भीतीने ग्रस्तच असतात. निर्भय असं एकच ठाण आहे, भगवंताची पावलं. आणि ते निर्भयत्व ज्याला मिळालं त्याचाच अर्थ त्याला दैवी संपत्ती मिळाली. भगवद्गीता जे सांगते अभयम सत्व संशुद्धी, दैवी संपत्तीचा पहिला गुण आहे अभय. की एक प्रभू रामा तुझा पाय माझ्या मस्तकावर असला, तू आमचा स्वामी असला की आम्हाला दुसऱ्या कशाचीही भीती असायचं कारण नाही. लोके विष्णोर्पदम निर्भयम असा एक श्लोक आहे की ज्याला विष्णुपद प्राप्त झालं, ज्याला भगवत पद प्राप्त झालं, तो मनुष्य निर्भय होतो. तुझा पाय माझ्या शिरावर असल्यामुळं, मला तुझ्या पायाशी जागा असल्यामुळं, तू माझा स्वामी असल्यामुळं दुसरी मला कोणतीही जागा ह्या जगात
नाही. समर्थांनी असंही एका ठिकाणी म्हणाल, राम माझा स्वामी राव अयोध्येचा. त्या स्फोटोव्या ज्या समर्थांच्या आहेत त्याच्यात एका ठिकाणी समर्थांनी उल्लेख केलाय की माझा स्वामी जर कोणी असेल तर केवळ रामच माझा स्वामी आहे, की जो अयोध्येचा राजा. आम्हास तुझ्या पाया वाचून निर्भय नसे दुजा जागा. की आम्हाला दुजा हे अनेक वचन असेल, दुजी एक वचन आहे, अन्य कुठल्याही जागा प्लेसेस, थोडस इंग्रजी बोललं म्हणजे मराठी कळत आपल्याला, की दुसऱ्या कुठल्याही जागा आम्हाला नाही, अस्तित्वात असल्या तरी त्या आमच्यासाठी नाही. बहुजन्म विसरलो तुझ परंतु आम्हासी विसरला नससी, अंतर्बाह्य कृपाळा सर्वा जीवासी वेष्टुनी अससी. की आम्ही माणसं मुळात जन्माला येतो तेच मुळी तुला विसरलेले असतो आणि नको ते विषय आम्ही आठवणीत ठेवलेले असतो, नको त्या वासनांमध्ये आम्ही अडकलेले असतो, म्हणूनच आम्हाला जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनांच्या संगे. जीवा जन्म काय योगी जनी जन्म झाला, जेव्हा कर्मयोगी जनी जन्म झाला, की भगवंताला विसरून जे जे काही कर्म केलं जातं त्याच्यामुळेच जन्म होतात. आणि विसरणं, भगवंताला विसरणं हेच खरं मोठं संकट आहे. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरणं विष्णू हो भगवन नारायण. की भगवंताचं विस्मरण हेच सर्वात मोठं संकट आहे. तेव्हा ते म्हणाले की आम्ही अनेक जन्म तुला विसरलो, पण तरी सुद्धा तो आम्हाला काही विसरलेला नाहीये. आणि तो आम्हाला विसरला नाही ह्याची खूण म्हणजे त्यांनी आपल्या ठिकाणी विवेक शक्ती, विचार शक्ती दिलेली आहे. आम्ही भगवंताला विसरून अनेक योनींमध्ये जन्म घेतो, घेतलेल्या वासनांच्या कर्माच्या फळांच्या भोगासाठी. क्रमिक कीटकांपासून व्याघ्र सिंहादिकांपर्यंत, पक्ष्यांपर्यंत अनेक प्रकारचे आम्ही जन्म घेतो, कारण आम्ही त्याला विसरलेले असतो. पण ज्या वेळेला आम्ही ह्या जन्मात येतो, नरजन्मात येतो, तेव्हा सुद्धा खरे आम्ही विसरलेलेच असतो. श्रीमद भागवतामध्ये 3ऱ्या स्कंधामध्ये कपिल महामुनींनी आपल्या मातेला, देवहूतीला उपदेश केलाय. आणि त्याच्यात आता मला नेमका अध्याय आठवत नाही, 28 किंवा 30, 31 असं कुठलं तर जंतुर्वाज म्हणून एक प्रकरण आहे, की मातेच्या पोटी जेव्हा जीव शिरतो त्या क्षणापासून प्रत्यक्ष प्रसव क्षण घडेपर्यंत तो नाना प्रकारच्या दुःखातून जात असतो, नाना प्रकारची दुःख भोगत असतो. मग ती माऊली घरात आपल्या पोटामध्ये, शरीरामध्ये जे काही रासायनिक बदल घडत असतात त्या बदलांना पचवण्यासाठी, सहन करण्यासाठी आंबट चिंबट खाते, तिखट वगैरे खाते. मग त्या सगळ्या रसांचा त्या गर्भाला त्रास होतो. तिथे ती उकडहंडीत असते, बटाटे जसे प्रेशर कुकरमध्ये उकडवावे तसा तो जीव तिथे उकडलेला असतो. आणि तिथून तो भगवंताची सारखी आठवण करतो. आणि तिथे तो भगवंताला सांगतो की भगवंता, नको रे बाबा, पुन्हा पुन्हा अशा प्रकारे जन्माला येणं. मनुष्याचा जन्म काय किंवा क्रमी कीटकांचा जन्म काय, कुठल्याही प्राण्याच्या ठिकाणी असलेला जन्म काय, हे दुःखाचं मूळच आहे. कोणालाही जन्म हा सुखाचा वाटत नाही. आपण स्वतः जेव्हा जन्माला आलो तेव्हा सुद्धा दुःखात होतो, फक्त आपल्या दुःखाचं स्मरण आपल्याला आता होत नाही. आणि जसं दुःखाचं स्मरण होत नाही तसं न घेतलेल्या अनुभवाची मात्र भीती वाटते. मरणाचा कोणाला अनुभव आलाय? मला तर नाही आलेला. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मरणाचा अनुभव येणं शक्य नाही. पण त्या मरणाची भीती मात्र प्रत्येकाला असते. कारण संतांनी सांगितलं एका ठिकाणी की मरण हे हजारो इंगळ्या डसल्यानंतर होणारं जे दुःख आहे त्याच्याही पलीकडचं असतं. त्यामुळे
मरणाला आम्ही भीतो अनुभव नसून सुद्धा, आणि दुःखाचा अनुभव असून सुद्धा आम्ही विसरतो. मोरोपंत म्हणाले की अनेक जन्म आम्ही विसरलो म्हणून तर या जन्मात आलो, पण तू न विसरता आमच्या ठिकाणी हा विवेक जागृत केलाय, दिलाय. वापर करणं न करणं पुन्हा पुढे येणाऱ्या परिस्थितीप्रमाणे होत असतो. पण तू अंतर्बाह्य कृपा, आम्हाला आतून आणि बाहेरून सगळ्या प्रकारे कृपेचा वर्षाव तू करणार आहेस. सर्व जीवासी वेष्टुनी वसती अससी. वास्तविक आचार्य म्हणाले त्याप्रमाणे जीवो ब्रह्मैव नापरा. जीव ही काही दुसरी कुठलीही गोष्ट नाहीये, तो त्या परब्रह्माचाच अंश आहे. आता एवढं सगळं जड झाल्यानंतर कदाचित असं वाटेल की आपल्याला झोप येते का काय, कारण अन्नम परब्रह्म आहे, अन्न ब्रह्मेची वेदांत, आणि आनंद हा सुद्धा ब्रह्म आहे. अन्न ब्रह्माचा सकाळी आनंद घेतलाय दुपारी मध्यान्नाच्या वेळेला. मग त्या ब्रह्मानंदात ब्रह्मानंदी टाळी लागली की झोप येण्याची